तीन तार है ढीली कौन कसे पूछा के बस ट्रिप लैंड तो घरी शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या लाडक्या युट्यूब चॅनलच्या ज्याचं नाव मित्रांनो PS क्रिएशन वरती. तर आपला व्हिडिओ लय दिवसांनी येत आहे. 4-5 महिने झाले आपलं चॅनल बंद होतं. तर आज पहिल्यांदा आपला व्हिडिओ आलेला आहे. तर चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ आपले बनवत राहा आणि बेल आयकॉन टच करून ते प्रेस करा, म्हणजे आपले व्हिडिओ कधी बी आले का नाही तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल. तर आपण आता चालू करूया व्हिडिओ. चला, तर पहिल्यांदा तुम्हाला न्यू व्हिडिओवर क्लिक करायचे. न्यू व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर फोटोजमध्ये जायचे आणि एक फोटो निवडायचे. ॲड ऑप्शनवर जायचे. त्यानंतर येथे एक्सेप्ट म्हणून ऑप्शन असतो त्या जायचे आणि हे असं करायचे. आपल्याला ही इथं ओव्हरलेचं ऑप्शन असेल बा, इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे बा. इथे याच्यावर क्लिक करायचे, ॲड ओव्हरले करायचे, इथं ॲड करायचे आणि इथं स्प्लिट मारायचे. तुम्हाला जिथं बीट बदलल तिथं स्प्लिट मारायचे. इथं बीट बदलली तर इथं स्प्लिट मारायचे. या स्प्लिटच्या ऑप्शनवर टच करून बघा, स्प्लिटचं ऑप्शन आहे याच्यावर टच करून मारायचे. प्रत्येकाच्या मारून घ्यायचे. तुम्ही हे मारतोय तसं तुम्ही मारून घ्यायचे. तर बारके स्प्लिट आहे ते नीट मारून घ्यायचे. इथं असं तुम्ही स्प्लिट मारा, व्हिडिओ खूप मोठा होईल. मी सांगतो आता पुढे काय करायचं. आता स्प्लिट मारून झालेला आहे. आता तुम्हाला काय करायचं बघा, तर ओव्हरलेचं ऑप्शन असेल तर आपल्याला आता पेज दिलेत का नाही, त्या तुम्ही पहिली पेज शेवट करून घ्यायचे. शेवट करून घ्यायचे. परत इथे 8 सेकंदाच्या इथे पेज टाकायचे. दुसरं हम दो भाई दोनों का भाई पेज टाकायचे. इथं बघा आपण ऍड केलेलं बरोबर. हे पण पेज तुम्ही काय करायचं, इथं ऍड करायचं. इथं ऍड करायचं पेज हम लोग आहे. हे परत ऍड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं पहिल्या बेटवर यायचे आणि फर्स्ट फोटोला ॲनिमेशन मध्ये जाऊन इनमध्ये थांबून तुम्हाला तेथे सेक्शनल रिवल हा इथं हे द्यायचे. तुम्हाला वर नाव दिसेल, हा ही ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर पुढच्या फोटो यायचे. पुढच्या फोटोला तुम्हाला झूम 1 नावाचं ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर पुढच्या फोटोवर यायचे. त्यावर तुम्हाला ब्लॅक होल आउटमध्ये यायचे. ब्लॅक होल नावाचं ॲनिमेशन द्यायचे. पुढच्या फोटोला तुम्हाला पेंडुलम 1 नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला पेंडुलम 2 नावाचा हा इथं दिसतोय का, हा ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर परत हे बारकी बीट दिसते का नाही
तिथं सर्व भेटणं काय करायचे, तुम्हाला ॲनिमेशनमध्ये जायचे, कंबोमध्ये जायचे. कंबोमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला शेक डायनॅमिक शेक 2 नावाचा ॲनिमेशन द्यायचे. 1 2 3 4 5 6 इथे जेवढ्या पण बारक्या बीट आहेत त्यांना दिसून द्यायचे. त्यानंतर पुढच्या ह्याच्या व्हायचे फोटोवर. त्यानंतर आउटमध्ये थांबून तुम्हाला रोटेशन क्लोजिंग 2 नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर पुढच्या फोटोवर यायचे. त्याला ॲनिमेशनमध्ये थांबून स्मोक इनमध्ये स्मोक नावाचा इफेक्ट आहे द्यायचे. त्याच्या पुढच्या ह्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन फ्रॅगमेंट द्यायचे. त्यानंतर पुढच्या ह्याला जाऊन पेंटिंग द्यायचे. बघा इथं पेंटिंग आणि इथेही बघा आहे तिथं द्यायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुढच्या व्हायचे तर ॲनिमेशनवर जायचे. तुम्हाला किंमत थांबून फ्लॅशिंग नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर पुढच्या व्हायचे कंबोमध्ये जायचे. चिंगवन नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. परत पुढे जायचे, ॲनिमेशनवर क्लिक करायचे. इनमध्ये थांबून रॉक वर्टिकल नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. शेवटच्या फोटोला शेक 3 नावाचा इनमध्ये थांबून ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, इथं 8 सेकंदाचा जरा पुढं यायचे इथं आणि इथे तुम्हाला इफेक्टवर क्लिक करायचे. सॉरी फिल्टरवर क्लिक करायचे. इफेक्टवर क्लिक करून शेक इफेक्ट द्यायचे आणि त्याची शेक इफेक्ट कसं द्यायचं तुम्हाला सिंपल सांगतो. येथे तुम्हाला ब्रश दिसतो तर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. तर तुम्हाला शेक इफेक्ट दिसतो दुसऱ्यांदा क्लिक केल्याने. इथं तुम्हाला त्याच्या क्लिक करायचे आणि जी ॲडजस्टमेंट आहे ना स्पीड 15 10 12 ठेवायचे. शेवटपर्यंत घ्यायचे. आणि दुसरा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. तुम्हाला इथे ब्लॅक लिस्ट नावाचा हे दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे. शेवटपर्यंत घ्यायचे तुम्ही. त्यानंतर तुम्हाला 12च्या अलीकडे लेअर आहे ना त्याच्यावर जायचे. स्प्लिटमध्ये जायचे. स्प्लिटमध्ये गेल्यानंतर त्याचे ट्री लेअर मिरर हा नावाचा की आहे. तुम्हाला इथं वर्टिकलमध्ये जायचं. वर्टिकल तुम्ही खाली वर करू शकता. बरोबर तुम्ही प्रॉपर ॲडजस्ट करायचे. त्याच लेअर पुस्तक तुम्हाला घ्यायचे. त्याच लेअर पुस्तक घेऊन तुम्हाला हे बरोबर ॲडजस्टमेंट करायचे. त्यानंतर तुमचा हा व्हिडिओ रेडी झालेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला काय सांगतो, इथं हे अल्ट्राईजवर ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर बघा 1080p रेझोल्यूशन ठेवायचे. तुम्हाला हे अल्ट्राईजवर एक्सपोर्ट करायचं असेल तर एक्सपोर्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, तर 60 fps ठेवलं तर एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करायचे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होण्यास सुरुवात होईल. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये इतकं सुद्धा. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आत्तापासून आपण आपलं चॅनल ऑन असेल तर रोजचे नवीन व्हिडिओ येतील तर तुम्ही बघत चला. आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आपल्याला व्हिडिओला कमेंट छानशी द्या म्हणजे आपण पुढच्या टॉपिकमध्ये व्हिडिओ. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये इतकं सुद्धा.